नवी मुंबई एयरपोर्ट का उद्घाटन 8 अक्टूबर को दोपहर 2 बजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के हाथों किया जाएगा। इस नए हवाई अड्डे की प्रवासी क्षमता मुंबई एयरपोर्ट से दोगुनी होगी और अनुमान है कि यहां 9 करोड़ यात्रियों की संख्या तक संभाली जा सकेगी। यह हवाई अड्डा लंदन एयरपोर्ट जैसी अंतर्राष्ट्रीय मान्यता रखेगा और इसे विश्व मानचित्र पर भी प्रमुख स्थान मिलेगा। उद्घाटन के बाद दिसंबर में पहला विमान उड़ान भरेगा। हवाई अड्डे से जुड़ी सड़क व्यवस्था भी अत्यंत सुगम होगी, जिसमें अटल सेतु और उल्वे जंक्शन शामिल है। इसके अलावा मुंबई और नवी मुंबई एयरपोर्ट को जोड़ने वाली मेट्रो का प्रस्ताव केंद्र को भेजा जा चुका है और हवाई अड्डों पर जल्द ही वाटर टैक्सी सेवा भी शुरू होगी, जिससे यात्रियों को तेज और सुविधाजनक परिवहन मिलेगा। मला या सांगायला आनंद होत आहे की महामुंबईच्या दुसरा एअरपोर्ट नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट याचे उद्घाटन 8 अक्टूबरला होणार, माननीय पंतप्रधान मोदयांच्या हस्ते होणार आहे। माननीय पंतप्रधान नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला 2:40 दुपारी उतरणारच आहे। त्या अगोदर टर्मिनल बिल्डिंगची पाहणी करतील आणि त्याच्यानंतर ते पब्लिक मीटिंगला ॲड्रेस करतील। हा एअरपोर्ट 1160 हेक्टरवर जमीनवर असून या ठिकाणी 4 टर्मिनल असणारच आहे आणि सध्याची परिस्थितीमध्ये एक टर्मिनल ज्याची कॅपॅसिटी 20 मिलियन पॅसेंजर म्हणजे 2 कोटी प्रवाशांची क्षमता आहे, त्याचे उद्घाटन आणि त्याच्यासोबत कार्गो टर्मिनल 0.8 मिलियन मेट्रिक टन याचे या ठिकाणी उद्घाटन करणारच आहे। टोटल जर याची कॅपॅसिटी बघितली तर 90 मिलियन पॅसेंजर पर एनम म्हणजे 9 कोटी प्रवाशांची क्षमता आहे आणि 3.25 मिलियन मेट्रिक टनच्या या ठिकाणी आमच्याकडे 2 रनवे आहे, त्यापैकी साऊथ रनवे त्याचं काम कंप्लीट झालेलाच आहे। आपण याला जर आजच्या अस्तित्वात असलेला छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्टचं कंपॅरिजन केला, त्याची कॅपॅसिटी एक 50 ते 55 MPP आहे आणि याच्या कंप्लीट सभी 24 फेज झाल्याच्या नंतर जवळ दुप्पटच्या दरम्यान कॅपॅसिटी होणारच आहे। तो भविष्यात हे दोघी एअरपोर्ट मिळून महामुंबईसाठी आणि जगामध्ये एक महामुंबई एक बिग ग्लोबल एव्हिएशन हब असणारच आहे। आणि आता 8 अक्टूबरला उद्घाटन झाल्याच्या नंतरच हे टर्मिनल बिल्डिंग CISF ला हँडओव्हर करण्यात जाणार। त्यांच्या सिक्युरिटी स्वीपसाठी त्यांचा एक प्रोसिजर असतो, त्यांना थोडा वेळ एक 40-45 दिवस लागणार। त्याच्या नंतर डिसेंबर महिन्यामध्ये बोथ डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल दोघी फ्लाइट या नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट वरून सुरू होणारच आहे। एअरपोर्ट आहे त्याच्या कंपॅरिजन आहे, त्याचे कंपेरेबल आहे। त्याच्याही सुद्धा आपण जो एरिया आहे ते 1227 हेक्टर आहे, आमच्या 1160 हेक्टर आहे। त्यांच्याकडे 2 रनवे आहे, आमच्याकडे 2 रनवे आहे। त्यांचे 5 टर्मिनल, आमचे 4 टर्मिनल। त्यांच्या आतापर्यंत जो 85 मिलियन पॅसेंजरची क्षमता ऍडजस्ट झालेली आहे आणि आमच्याकडे जो 90 मिलियन पॅसेंजर पर्यंत होणारच आहे। तो म्हणजे आपला मुंबई महामुंबई महाराष्ट्राचं नाव नक्की ह्या जगाचे एव्हिएशन हबमध्ये जगाच्या नकाशावर मोठ्या प्रमाणावर येणारच आहे।